मला एकच शब्द बोलायचे मी की बेटा आपण आता कोणालाही लिहून दिलेलं नाहीये डॉक्टर होणार आहे. अत्यंत महत्वाचं की बेटा आपण कोणालाही लिहून दिलेलं नाही की तू डॉक्टर होणार आहे. सगळ्यात पहिले माझ्या एकच तोंडातून विचार आला मेरी बहादूर बच्ची. अच्छा, मेरी बहादुर बच्ची. उदय की इन किरणों को ये बादल क्या रोकेंगे, ये तो है तपती ज्वाला आग में क्या झोंकेंगे. उदय की इन किरणों को ये बादल I would like to congratulate you. Okay. जेव्हा तुला आता तू 100% डॉक्टर होणारच आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये दुमत अजिबात नाही. At the very first you tell me that when you wanted to be a doctor, एकदम सर्वप्रथम तुझ्या मनामध्ये मला डॉक्टर व्हायचं आहे असं कधी आलं? ऍक्च्युली हे डिसिजन मी 10th नंतरच घेतलेलं आहे. मम्मीची इच्छा कधीच नव्हती की मी डॉक्टर बनावं, पण माझं स्वप्न होतं डॉक्टर बनायचं म्हणून मम्मी पप्पा या दोघींनी सपोर्ट केलं मला. म्हणजे तू जो स्टडी केलेला आहे तर त्याचा आणि 11वी-12वी नीटचा काही संबंध आहे? कारण बेसिक जे आहे ते शेवटी 10th पर्यंतच बनतात आणि जे 10th पर्यंत जे बेसिक बनलेले आहे 11वी-12वी कुठे ना कुठे कामात आलेले. ठीक आहे. तर माझा पुढचा प्रश्न तुझ्यासाठी आहे की तुला डॉक्टर का व्हायचं? मला फक्त सोशल वर्किंग करायची होती आणि सोशल वर्किंग साठी बेस्ट ऑप्शन डॉक्टर हे आहे माझ्यानुसार. सोशल वर्किंग साठी जर करायचं आहे तर डॉक्टर बनून खूप चांगली सोशल वर्किंग होऊ शकते. कारण काही गावं आहेत सोशल वर्किंग करायचं आहे तर मेडिसिन वगैरे याचे प्रॉब्लेम खूप असतात. मेडिसिनच्या थ्रू आपण तिथे सोशल वर्किंग करू शकतो. अगदी बरोबर. चांगला निर्णय तुझा. आता सर्वप्रथम तुम्हाला सांग की आपण जो आता व्हिडिओ बनवत आहोत तर त्याचं खूप सारे विद्यार्थी हा व्हिडिओ बघणार आहेत, खूप सारे पालक हा व्हिडिओ बघणार आहेत. तर तुला आता विद्यार्थ्यांसाठी 2 शब्द बोला. एक्झाम सगळ्या म्हणतात खूप डिफिकल्ट आहे, पण जर कन्सिस्टन्सी असते तर सगळं काही इझी असते. आणि नीटचा सिलेबस काही वॉर्स नाही आहे, फक्त कन्सेप्ट जर क्लिअर होत गेले तर सगळं काही इझी असते. आणि पेशन्स खूप पाहिजे असतात या एक्झाम्सला. पेशन्स जर असेल तर सगळं काही भेटू शकते. ठीक आहे. अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली तू, पेशन्स. बरोबर आहे. तुझ्यामध्ये पेशन्स आहे याचं उत्तम उदाहरण काय? पेशन्स की लास्ट पर्यंत मी कितीही अप्स अँड डाऊन झाले, मी थोडी पण डिस्टर्ब झाली पण लगेच नेक्स्ट सेकंडला मी स्वतःला सांभाळून घेतलं की हा मला करायचंच आहे हे. नंतर खूप सारे माझ्या ड्रॉप इयर घेतला, मी ड्रॉप घेतला त्याच्यानंतर. अच्छा, तुला ड्रॉप घ्यावा लागला. बरं. त्याच्यामुळे मग मला खूप म्हणजे सुरुवातीला तुझ्या आदल्या वर्षी म्हणजे पहिला अटेम्प्ट बरोबर आहे, त्याच्यामध्ये तुला ड्रॉप घ्यावं लागलं. तर त्यावेळेचे तुझे फिलिंग्स आणि नंतर रिझल्ट आल्यानंतर फिलिंग्स काय फरक होता दोघांमध्ये? खूप फरक आला. कारण त्याच्या आधी कुठं ना कुठं डाऊट असा होता की जर आताही नाही झालं तर आताही नाही झालं तर करेक्ट. आणि रिझल्ट आला तर खूप आनंद झाला पाहून की आता तुम्ही डॉक्टर बनणारच. क्या बात आहे. नीटचा ऍस्पिरंट आहे तर त्याच्यासमोर कुठले चॅलेंजेस असतात आणि ते चॅलेंजेस त्यांनी कसे सॅटिस्फाय करायला पाहिजे किंवा कसे मीट करायला पाहिजे? सगळ्यात पहिले चॅलेंज तर असा असतो की आपण बघता की हा स्टुडंट आहे हा माझ्यापेक्षा जास्त करत आहे. अच्छा, कम्पॅरिझन करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे. तिथं कम्पॅरिझन केलं तिथं स्वतःचाच कॉन्फिडन्स लो होतो. कम्पॅरिझन इज डिमोशन ऑर प्रमोशन लाईक दिस. ओके. कम्पॅरिझन जर करायचं तर स्वतःशीच करा की आपण लास्ट त्याला काय केलं आणि आज काय करत आहे. हे कम्पॅरिझन बेस्ट राहील की स्वतःशी करत राहा. कारण समोरच्या व्यक्तीला पाहिलं तर त्याचे काही वेगळे स्ट्रॅटेजीज असतात, आपले वेगळे असतात. तिथं प्रॉब्लेम येऊ शकतो. नंतर स्ट्रॅटेजीज वेगवेगळ्या. अच्छा, तुला असं म्हणायचं आहे की प्रत्येक विद्यार्थ्याची आपापली स्ट्रॅटेजी आहे आणि त्याने आपापली स्ट्रॅटेजी फॉलो करून म्हणजे अभ्यास करायचा. ठीक आहे, कॉपी करायचं नाही कोणाला. ठीक आहे. आता अत्यंत महत्वाची गोष्ट तुला सांगायची आहे की अशा कुठल्या 5 गोष्टी आहेत की त्या नीट क्रॅक करण्यासाठी अत्यंत महत्वाच्या आणि कंपल्सरी आहेत? 5 गोष्टी सांगशील? सगळ्यात पहिले जी आहे ती कन्सिस्टन्सी. आहे. तिथं कन्सिस्टन्सी ब्रेक झाली तिथं हे होतो. अच्छा, कन्सिस्टन्सी म्हणजे दररोज 10 तास अभ्यास करणे, 15 तास अभ्यास करणे असं नाही. जितकाही वेळा आपण जर करत आहे, इव्हन 2 to 3 hours जर करत आहे ना तर आपल्याला ते इनफ पाहिजे, सॅटिस्फाईड पाहिजे की आपण व्यवस्थित अभ्यास केला. अच्छा, अभ्यासाला आपण तासावर मोजायचं का क्वालिटी मध्ये मोजायचं? क्वालिटी. कसं सांगतो विद्यार्थ्यांना की जर आपण एखादा चॅप्टर जर करत आहे तो 2 तास लागो की 4 तास लागो, आपण असं करायला पाहिजे की दुसऱ्या दिवशी किंवा झोपेतही आपल्याला जसं म्हणतो की विचारलं तर आपल्याला एक्झॅक्ट आन्सर त्याचं माहिती पाहिजे. वैदेही या सर्व पूर्ण प्रोसेस मध्ये तू आता यशापर्यंत पोहोचली आहे आणि तू 100% डॉक्टर होणारच आहे बरोबर.
कोणत्या कोणत्या प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन आहे, म्हणजे तू हे श्रेय कोणाला देशील जास्त? आई वडिलांचं आहे, जे माझे टीचर्स होते एलएनचे ते आहे. अच्छा, ना कुठल्या अकॅडमी मध्ये शिकलीस? एलएन. अच्छा, व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन. आणि तुमचंही होतं सर, कारण दहावीमध्ये कोरोना होता तेव्हा तुम्ही आमची टेस्ट सिरीज घेतल्या, तर तिथे आम्हाला कॉन्फिडन्स भेटला की आम्ही करू शकतो. नंतर भरपूर असे लोक होते ज्यांनी माझ्यावर विश्वास नाही केला ड्रॉप इयर मध्ये. अच्छा, असं पण झालं? हो, अरे बापरे, तुझ्यासाठी ते एकदम मोठं चॅलेंज असेल. तो होताच, कारण अच्छा. होतं की होईल नाही होईल खूप जणांनी हे आणि केलं. शक्यतो मी असं ऐकलेलं आहे की जर 10 विद्यार्थी जर रिपीट करत असतील तर त्याच्यापैकी हार्डली 1-2 विद्यार्थी सिलेक्ट होतो. मग तुला असं भीती वाटली की आपण रिपीट करतोय, मग आपलं नाही झालं तर? वाटली भीती. अच्छा. इव्हन मी एलेनला जेव्हा ड्रॉप घेऊन गेली परत, कारण मी 12th पर्यंत एलेनलाच होती, 11th वापस गेली तर मला डिफिकल्ट होतं की वापस तिथून सुरू करायचं आहे. पहिला टेस्ट येईपर्यंत मी खूप घाबरलेली होती अच्छा. की होईल नाही होईल. जेव्हा पहिला टेस्ट झाला तर सेल्फ कॉन्फिडन्स वाढला, आणि जसा तो कॉन्फिडन्स वाढला मग एक हे आलं की हा या वर्षी आपण होऊ शकतो. ऍक्च्युअली वैदिक कसं असतं माहिती का, आपण जेव्हा म्हणजे 11वी 12वी अभ्यास केला तू 2 वर्ष बरोबर, मोठे मोठे पुस्तकं वाचले असेल, व्हिडिओ पाहिले असेल, खूप सारा अभ्यास केला असेल, आणि जेव्हा ज्या वेळेला आपण रिपीट करतो त्यावेळेला पुन्हा तुला ए पासून जेव्हा आपण सुरू करायचा आहे तो प्रवास तू कसा एन्जॉय केला? तो प्रवास मला एन्जॉय करायला थोडा म्हणजे वेळ लागला, कारण मला एक भीती पण होती. तर मग म्हटलं की जर आपण वापस करतच आहे आणि व्यवस्थित आपण पहिलेही केलेलं आहे, तर आता थोडं वेगळ्याच प्रकारे करू. त्याला एन्जॉय करत करत मी अभ्यास केला तो परत, की व्यवस्थित होईल. अत्यंत महत्वाचा प्रश्न तुझ्यासाठी की आपल्याला जर अशा प्रकारच्या परीक्षा जर क्रॅक करायच्या असतील तर क्लास लावायची गरज आहे. गरज पडते, कारण कोणत्या ना कोणत्या गोष्टी अशा असतात अच्छा. की ते आपल्याला एनसीआरटी जे की बेसिक आहे नीटचं, तर त्या तिथून न माहीत पडतात. टीचर्स आपल्याला समजवतात की ही गोष्ट तिथं महत्वाची आहे. कारण शेवटी असं म्हटलं जातं की आपल्याला एनसीआरटीला वाचायची, पण एनसीआरटी मध्ये जे लाईन्स आहे त्याच्यामध्येही वाचायचं आहे. ते टीचरच शेवटी आपल्याला सांगणार की तुम्ही काय करायचंय काय नाही करायचं. ठीक आहे, बोलता बोलता आपण एक गोष्ट विसरलो, आपल्याला 5 गोष्टी तुझ्याकडे जाणून घ्यायच्या होत्या, त्या तू आम्हाला सांगतच मध्ये मध्ये. पण त्याआधी माझा तुला एक प्रश्न आहे, तर ऑनलाईन आणि ऑफलाईन थोडंसं पालकांना स्पष्टीकरण करशील का? ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये खूप फरक पडतो, कारण ऑफलाईन जे आहे ते शेवटी टीचर्सचं आणि स्टुडंटचं फेस टू फेस इंटरॅक्शन असते. अच्छा. स्टुडंटला डाऊट जर आला तर काही स्टुडंट घाबरून जातात विचारायला, अच्छा. आणि ऑफलाईन असल्यामुळे टीचर्सही आपलं फेस रिडिंग करून सांगून देतात, विचारून घेतात आपल्याला की काय प्रॉब्लेम आहे काय नाही आहे. आणि ऑनलाईन असल्यामुळे ते फॅसिलिटी नाही भेटत. पण काही स्टुडंट असेही असतात जे ऑनलाईन मधूनही करू शकतात. Very good. It depends on the student. You're thinking about 5 things that which will fetch result. So can you tell me? टाइम मॅनेजमेंट. Time management. So how did you manage your time? माझा जो प्लस पॉइंट होता तो केमिस्ट्री होता. अच्छा. तर मी काय केलं की केमिस्ट्रीला कमी वेळ देऊन बायो, माझं म्हणजे जनरली नीट जे स्टुडंट घेतात त्यांना बायो स्ट्रॉंग हो, होतं, अगदी बरोबर, अगदी पण बरोबर. माझं थोडं वेगळं होतं. माझं फिजिक्स केमिस्ट्री कम्पॅरेटिव्हली स्ट्रॉंग होतं ऍज कम्पेअर टू म्हणजे बायो. त्याचाच फायदा तुला MBBS ला झाला. त्याचाच फायदा तुला झाला म्हणजे कसं असतं माहिती का, की खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं बायो इतकं स्ट्रॉंग नसतं, पण फक्त फिजिक्स किंवा केमिस्ट्रीमुळे त्यांचं सिलेक्शन जाते, सिलेक्शन पासून ते दूर जातं. नेमकं तुझ्यासोबत ते उलट जातात. मी म्हणेन ते चांगलं झालं तुझ्यासोबत. आता 2-3 गोष्टी सांगितल्यास तू, अजून कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत? हे सर्व विद्यार्थी आपल्याला ऐकत आहेत आणि त्याच्यासाठी तुझं सक्सेस स्टोरी आहे. म्हणजे तुझी स्टोरी मी म्हणजे सुरुवातीला मागच्या वर्षी फेल्युअर स्टोरी होती, आता ती सक्सेस स्टोरी आहे. ओके, फेल्युअर स्टोरी हॅज बीन टर्न इनटू सक्सेस स्टोरी. सो व्हॉट वुड यू बी सजेस्ट टू आवर स्टुडंट्स? दुसरं तर टाइम मॅनेजमेंट बरोबर. झालं. नंतर एक जे महत्वाचं आहे की प्रॅक्टिस. अच्छा. शेवटी म्हणतातच प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. जितकी प्रॅक्टिस करणार तितकं कमीच आहे, कारण प्रॅक्टिस जर करत राहिले तर आपल्याला खूप काही नवीन गोष्टी माहीत पडतात. जसं आपण एखादा क्वेश्चन जर सॉल्व्ह केला त्याच्यातून आपल्याला नवीन गोष्ट माहीत पडली, आणि दुसरा सेम चॅप्टर जर क्वेश्चन सॉल्व्ह केला त्यातून नवीन गोष्ट माहीत पडते. ऍक्च्युली तुला मला एक प्रश्न विचारायचा आहे अजून एक महत्वाचा, की मी असं ऐकलेलं आहे की कमीत कमी दर दिवशी आपण 200 ते 250 DPT सोडवायला पाहिजे, खरं आहे का ते? आता ते स्टुडंट टू स्टुडंट व्हॅरी करतात. अच्छा अच्छा. आता माझी प्रॅक्टिस होती, कारण मला बायोला जास्त पाहिजे होती, मी बायोचं सॉल्व्ह केलं. अच्छा. काही स्टुडंट जे फिजिक्स मध्ये वीक असतात ते फिजिक्स साठी करतात. अच्छा, मग दररोज आपण कन्सिस्टंटली जर क्वेश्चन्स आपण प्रॅक्टिस करत होतो तर आपलं बोर नाही होत का? नाही, क्वेश्चन प्रॅक्टिस करणे इज मोस्ट इंटरेस्टिंग थिंग. हो. एनसीआरटी
सोसायटी वगैरे वाचून स्टुडंट इतके बोर होऊन जातात की त्यांना काय करावं अच्छा. हे कळत नाही. अच्छा. क्वेश्चन प्रॅक्टिस जितकी करणार तितका इंटरेस्ट वाढत जातो सब्जेक्ट असं. म्हणजे अभ्यासाला आपण जो अभ्यास करतो पेपर प्रॅक्टिस करतो यासाठी रिडिंग करतो त्यावेळेला ही पूर्ण प्रोसेस एन्जॉयबल होईल यासाठी काय करायला पाहिजे विद्यार्थी? एन्जॉयबल होईल याच्यासाठी सगळ्यात चांगलं असतं की आपण आई बाबांशी शेअर करावं की आपण दिवसभरात काय अच्छा, केलंय. अत्यंत महत्वाची गोष्ट. की आई बाबा कारण सांगतील आपली काय चुकी पण होते आहे कारण लहानपणापासून बरोबर. आपल्याला आई बाबांनीच पाहिलेलं असतं. ठीक, अगदी बरोबर. आता 1-2 मिनिटं तुला बोलायचं आहे की या सर्व प्रक्रियेमध्ये विशेष करून आई आणि बाबांचा तुला कसं कॉन्ट्रीब्युशन मिळालं? आई बाबांचं पहिलं तर कॉन्ट्रीब्युशन हे होतं की त्यांनी माझ्यावर विश्वास करून मला ड्रॉप घेऊ दिला. अच्छा. दुसरं मी ज्या बोलायचे घरी रात्री सकाळी तर ते मला विचारायचे काय सुरू आहे काय नाही. मी जेव्हा सांगायचे की माझं हे सुरू आहे हे नाही इथं मला प्रॉब्लेम येते तर मला ते सांगायचे की हे कर ते कर. मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सेम जर मी टीचरला विचारायचे एक्झॅक्टली तेच वर्डिंग राहायचे जे आई बाबांनी मला सांगितलेले आहे. ओके, शेवटचे 2-3 प्रश्न आता तुझ्यासाठी, नंतर आपण आईकडे जाणार आहोत. बरोबर आहे. याच्यामध्ये पालकांनी आपल्या म्हणजे एखादा विद्यार्थी जर नीटची तयारी करीत आहे तर पालकांनी त्या मुलाला त्या मुलीला कशा पद्धतीने सांभाळायला पाहिजे असं तुला वाटतं? प्रेशराईज करून तर ऑब्विसली नाही कारण सध्या प्रेशराईज केलेले स्टुडंट सक्सेस होत नाही हे अच्छा. समोर येत आहे. अच्छा. त्यांना जरी ते कमी जास्त स्कोर होत आहे तर काय नाही त्यांना समजावं की असं करायला पाहिजे तू तसं करायला पाहिजे तुम्ही तेनेच होईल. कारण जिथपर्यंत स्टुडंटला सपोर्ट भेटणार नाही कारण सोसायटी सध्या असं म्हणते की तुझ्याकडनं हे होणार नाही तुझ्याकडनं हे होणार नाही. स्टुडंट ऑलरेडी प्रेशराईज असतात. अरे, समाजामध्ये खूप जास्त पद्धतीने प्रेशराईज होते ना की तू हे करू शकत नाही. आता अत्यंत महत्वाचा प्रश्न मी आईला विचारणार आहे. वैद्यकीय या परीक्षेमध्ये ड्रॉप घेतला होता, बरोबर? ड्रॉप घेऊन तिने ते पूर्ण केलं, व्यवस्थित केलं, तिला खूप चांगले मार्क्स यायचं म्हणजे काहीतरी 642 मार्क्स वैद्यला आहे, बरोबर आहे ना? तर पालकांसमोर कोणते चॅलेंजेस असं तुम्हाला वाटतं? जेव्हा ती ड्रॉप घेतला त्यावेळेला आम्हाला खूप हे झालं किंवा नाही तिला घेऊ नका द्या एवढं ती कव्हर करणार नाही. पण आम्ही तिच्यावर विश्वास ठेवला कारण ती म्हणायची की मी करू शकते. आम्ही विश्वास ठेवला एक चान्स द्यायला अच्छा, पाहिजे. विद्यार्थ्यांवर विश्वास ठेवणं हे जास्त गरजेचं आहे, महत्त्वाचं बरोबर, आहे. महत्वाचं आहे ना. पालक म्हणून तुमच्यासमोर काय काय चॅलेंजेस? चॅलेंजेस असे काही नाही. अच्छा. शेवटी आम्ही तिच्यावर डिपेंड होतो. किती करेल ते आम्हाला मान्य आहे आणि बाकीचं काही नाही. तिला फक्त अच्छा. तिला एकच शब्द बोलायचे मी की बेटा आपण आता कोणालाही लिहून दिलेलं नाहीये की तू डॉक्टर होणार आहे. अत्यंत महत्वाचं की बेटा आपण कोणालाही लिहून दिलेलं नाही की तू डॉक्टर होणार आहे. म्हणजे तू झाली तरी चालते, नाही झालं तरी चालते. हो, तू बिनधास्त ठीक आहे, ठीक आहे. जगात म्हणजे enjoy करत तुम्ही अभ्यास अशा पद्धतीने तिचं जे प्रेशर आहे ते कमी करायचा प्रयत्न हो. केला, बरोबर आहे, बरोबर. अगदी बरोबर. एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, म्हणजे जेव्हा तुम्हाला लक्षात आलं की आता वैद्य सिलेक्ट होते, वैद्यला 600+ मार्क्स भेटत आहे, त्यावेळेला तुमचं फिलिंग्स कसे होते? एक्सप्रेस करा. सगळ्यात पहिले माझा एकच तोंडातून उच्चार आला अच्छा. मेरी बहादूर बच्ची. अच्छा, मेरी बहादूर बच्ची. तोडून बाहेर आली ना अच्छा, अच्छा. त्याच वेळेला परीक्षा सेंटर वरती मी तिला म्हटलं मेरी बहादूर बच्ची. अच्छा, तो आपकी बच्ची बहादुर है, मतलब बच्ची के बारे में 2 शब्द बताएंगे. आपकी बच्ची बहादुर कैसे है, ऐसा आपको लगता है? इतनी स्ट्रगल करने के बाद अगर उसको सक्सेस हुआ तो मम्मी का तो कॉन्फिडेंस क्या बात है, सक्सेस मिल गया उनको, हाँ? और उनका MBBS का एडमिशन होने वाला है, हाँ. है ना? और वैद्य 100% शी इज गोइंग टू बी अ डॉक्टर. अच्छा, आता पप्पांसोबत बोलायचं मला. या पप्पा, 1 मिनिट. मी व्यवस्थित पार पाडली कारण आम्हाला विश्वास होता वैद्यकीवरती. वैद्यवर विश्वास होता, अगदी बरोबर. अभ्यास होते का वैद्य? अभ्यास होते. अच्छा, अभ्यासाचं सांगावं लागत होतं तुला? नाही. असं कधी तुम्हाला जाणवलं का वैद्य अभ्यास करत नाही, तुम्ही शिक्षकाकडे तक्रार करताय, ही करतच नाही, लवकर उठतच असं आम्ही नाही? कधीही तक्रार केली आणि तिथं तिने त्याची व्यवस्था अच्छा, वैद्यची तक्रार व्हायची तुम्हाला कधीच गरज पडली नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. पुन्हा एकदा तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर तुला एक शेवटचा प्रश्न, ठीक आहे? आता तू अत्यंत चांगले मार्क्स आणलेले आहेत, तुझं MBBS सिलेक्शन होणार आहे, तर पुढील 4-5 वर्षासाठी तुझ्याकडे कुठले कुठले चॅलेंजेस आहेत? पहिल्यांदा चॅलेंजेस हाच राहतो मेडिकल स्टुडंटसाठी की फक्त 5 वर्ष नाही त्याच्यानंतर 6 ते 7 वर्ष अभ्यास असतो जो की करायलाच लागणार आहे. नंतर जेव्हा मला टीचर्सने घाबरलेलं आहे ती मेडिकल कॉलेजची रॅगिंग. अच्छा, क्या मेडिकल कॉलेजची रॅगिंग? Ragging. कारण मला टीचर कशीच म्हणायची, इव्हन मम्मी पप्पाही सांगतात मला की मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग खूप होते, तुला स्वभाव तसा नाही आहे. अरे,
तर एक सगळ्यात मोठा चॅलेंज म्हणजे मम्मी बाबा तुला प्रिपेअर करता यादीस जाण्याच्या आधीच तुला म्हणजे अगदी एकदम शेवटचा प्रश्न म्हणजे मुलगी म्हणून ना तर एक मुलगी म्हणून तुला काय वाटतं की मुलींसाठी तू काय 2 शब्द काय सांगू शकतो म्हणजे सर्वात आधी मुलींनी जर मुलींना जर कुठल्याही फील्डमध्ये यश मिळवायचं असेल तर त्यांनी कुठल्या 2-3 गोष्टी करायला पाहिजे असं तुला वाटतं सगळ्यात पहिलं स्वतःवर विश्वास ठेवायला अच्छा. पाहिजे कारण सोसायटी कितीही डेव्हलप झाली तर अजूनही मुलींना कमीच मानते आहे कुठं ना कुठं अच्छा तर मुलींनी ते सोसायटीचे टॉन्ट्स इग्नोर अच्छा, त्याचा करून अनुभव तू पण घेतलेला आहे कुठं ना कुठं हा, घेतलेलाच असतो अच्छा 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 तर ते इग्नोर करून स्वतःवर विश्वास करून पुढे ठेवायला पाहिजे आणि हे नाही पाहायला पाहिजे की कोणतं फील्ड मुलांसाठी आहे कोणतं फील्ड मुलींसाठी आहे कारण शकतात असं मला वाटतंय वैद्यही पुन्हा एकदा तुझं हार्दिक अभिनंदन थँक्यू सो मच आमचं